नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च 2026 हा महिना बदल, नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. खास करून हे बदल करिअरच्या बाबतीत आणि आर्थिक बाबतीत असू शकतात. त्याचबरोबर नातेसंबंधांसाठी सुद्धा काही महत्त्वाचे टप्पे मार्च महिना तुमच्यासमोर घेऊन येतोय. सगळ्यात आधी करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा थोडासा ताण तुम्हाला जाणवू शकतो. नवीन प्रोजेक्ट किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा मोठ्या संस्थेशी संबंधित कामात प्रगती दिसेल. तुमचा जर व्यवसाय असेल आणि तो पार्टनरशिपमध्ये असेल, तर तिथे तुम्हाला संवादात स्पष्टता ठेवावी लागेल. महत्त्वाचा सल्ला म्हणजे मार्च महिन्यात उतावळेपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका आणि कागदपत्र नीट तपासा. खास करून ज्या कागदपत्रांवर तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे, सही करायची आहे, असे कागदपत्र नीट तपासा आणि मगच सही करा. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर अचानक खर्च समोर येऊ शकतो. आता हा अचानक खर्च कशावर असेल? घर, वाहन, दुरुस्तीसाठी हा खर्च असू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. याच्या आधी जी गुंतवणूक तुम्ही केली असेल, तर मार्च महिन्यात त्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मात्र पाऊल जपून टाकावे लागतील. बचत वाढण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. कुंभ राशीच्या लोकांची सध्या साडेसाती सुरू आहे आणि अचानक मोठे खर्च समोर येत आहे असा अनुभव तुम्हाला आला असेल. त्यासाठीच बचतीकडे लक्ष द्यायचं आहे. अनावश्यक खर्च टाळायचे आहेत. कारण असे काही खर्च समोर येतात जे तुम्हाला करावेच लागतात. त्याला कुठलाही पर्याय नसतो. जसे मेडिकलचे खर्च असतील किंवा दुरुस्तीचे खर्च असतील. एखादी गोष्ट अडूनच राहते. असे काही खर्च, अशा खर्चांना आपण आळा घालू शकत नाही. पण जे खर्च आपण आडू शकतो, ज्या खर्चांवर नियंत्रण ठेवू शकतो, त्या खर्चांवर नियंत्रण मात्र ठेवायला हवं. जोडीदारासोबत काही गैरसमज मार्च महिन्यात तुमचे होण्याची शक्यता आहे. असल्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. अविवाहितांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते. कुटुंबात एखादा आनंदाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. ताण आणि डोकेदुखीची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. ताणामुळेच निद्रानाश किंवा झोप येत नाहीये असा अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल. पचनसंस्थेची काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. योग्य आहार तुमच्यासाठी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मार्च महिन्यात चांगलं लक्ष लागेल, पण मोबाईल आणि स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करावा लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच चांगला आहे. मगाशी म्हटलं तसं कुंभ राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे आणि म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी गरजू व्यक्तींना काळ्या वस्त्राचं दान करणं किंवा अन्नदान करणं लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर ओम शनेश्वराय नमः शनी महाराजांचा हा मंत्र आहे. या मंत्राचा जप दर शनिवारी करणं तुम्हाला शक्य असेल तर ते सुद्धा नक्की करा. या साडेसातीच्या काळात नक्कीच या गोष्टीने तुम्हाला दिलासा मिळू शकतो. लक्षात ठेवा, साडेसाती आपल्याला काही ना काहीतरी शिकवायला येत असते. आयुष्य आपलं नव्याने घडवायला येत असते. त्यामुळेच हाच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन साडेसातीतले अनुभव मनाच्या पटलावर कोरून ठेवा. ते तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणार आहे. मंडळी, त्याचबरोबर साडेसातीच्या काळामध्ये सकारात्मक राहणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. आता आजूबाजूला परिस्थिती जर नकारात्मक असेल, तर आपण सकारात्मक विचार कसा करायचा? चांगली पुस्तकं वाचायची. आता इंटरनेट उपलब्ध आहे. चांगले पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. पॉझिटिव्ह व्हिडिओ ऐकू शकता. म्हणजे सकारात्मकता तुमच्यात येईल. धन्यवाद.